नमस्कार. रिअल फॅक्ट बाय मी या माझ्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मागचे 2 आठवडे मला एपिसोड करायला जमलं नाही, थोडी बिझी होते मी. तर बऱ्याच जणांचे मेसेज आले, मॅडम आज तुमचा व्हिडिओ नाही आहे किंवा आज तुमचा एपिसोड नाही आहे. खूप छान वाटलं. कुणीतरी आपली दखल घेतं, कुणीतरी आपले एपिसोड पाहतं, त्यावर रिप्लाय करतं, कमेंट करतं किंवा मेसेज करून बोलतं, मॅडम खूप छान तुम्ही हे एपिसोड बनवता. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. असंच माझ्या चॅनेलला तुम्ही नेहमी ग्रो करत राहा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. तर कोणती प्रार्थना म्हणता? आजच्या धावपळीच्या युगात बऱ्याच जणांना देवपूजा करायला वेळ मिळत नाही. पटकन कशी तरी पूजा आटोपतात, नमस्कार करतात आणि बाहेर पडतात. पण मी इथे आवर्जून सांगते की एक 10 मिनिटं वेळ तुम्ही तुमच्या ईश्वरासाठी काढा. तुम्ही त्या ईश्वरापुढे तुमची प्रार्थना बोलून दाखवा, तुमची सेवा त्याला बोलून दाखवा. किंवा त्यानं आपल्याला खूप दिलं आहे, तुम्ही खूप छान आयुष्य जगता, याबद्दल त्याचे धन्यवाद मानायला जराही विसरू नका. इथे मी तुम्हाला 2 शक्तिशाली स्तोत्र सांगणार आहे. पहिला आहे गणपती स्तोत्र आणि दुसरा आहे मारुती स्तोत्र. हे 2 स्तोत्र जरी तुम्ही म्हटलेत रोज देवापुढे तरीसुद्धा खूप पुष्कळ आहे. फक्त म्हणताना अगदी मनापासून म्हणायला हवं. तुमचं पूर्ण लक्ष, कॉन्सन्ट्रेशन तुमचं त्यावर असलं पाहिजे. तुमचे शब्दोच्चार स्पष्ट असले पाहिजेत आणि समोर जो तुमच्या देवघरात ईश्वर आहे त्या ईश्वराच्या डोळ्यात डोळे घालून हे स्तोत्र म्हटलं पाहिजे. प्रथम तुम्ही धन्यवाद माना त्या ईश्वराचे. दुसऱ्यांदा तुम्ही तुमच्या गुरूंचे धन्यवाद माना आणि तिसऱ्यांदा तुमचे जे कोणी हितचिंतक आहेत त्यांचे आभार मानायला जराही विसरू नका. तर पहिलं स्तोत्र आहे गणपती स्तोत्र. मी तुम्हाला हे बोलून दाखवते. तर गणपती स्तोत्र म्हणताना आपला हा अंगठा पूर्ण आपल्या या गळ्याच्या कंठाशी असला पाहिजे आणि तुम्ही गणपती स्तोत्र म्हटलं पाहिजे. मी आता ठेवत नाही अंगठा, पण तुम्हाला स्तोत्र म्हणून दाखवते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करायची आहे. दुसऱ्यांदा तुम्ही तुमच्या गुरुचे धन्यवाद मानायचे आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अर्थात तुमचे जे कोणी गुरु आहेत त्या गुरूंना उच्चारून तुम्ही तुमचे शब्द बोलायचे आहेत. आणि तिसऱ्यांदा तुमची कुलदेवता. या 3 गोष्टी बोलून झाल्यानंतर तुमचं गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात करायचं आहे. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुग कामार्थ साधती. प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्णपिंगाक्षम, चौथे गजवक्त्रम ते, 5वे श्रीलंबोदर, 6वे विकटनाम ते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्रवर्ण ते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री गणपती, 11वे श्री गजानन, 12वे श्री विनायकम. देवनामे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्नभीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, मोक्षार्थ्याला मिळे गती, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ सिद्धी मिळेल निसंशय. नारदाने रचिलेले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधरांनी मराठीत पठण्या अनुवादिले. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना नमस्कार करण्याची अशी पद्धत असते किंवा अशी असते किंवा अशी असते किंवा अशी असते. तर नमस्कार हा नेहमी असा अगदी तुमच्या छातीजवळ तुमचे दोन्ही हात असले पाहिजेत आणि हात पूर्ण ताठ असले पाहिजेत, तरच त्या नमस्काराला महत्त्व आहे. तर दुसरं स्तोत्र मी म्हणून दाखवते, जे आहे मारुती स्तोत्र. तुम्ही सकाळी उठल्यानंतर देवपूजा करताना हनुमान चालीसाचा मंत्र जो आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलवर लावून तुम्ही पूजा करू शकता. हा मंत्र देखील तुमच्या कानावर पडल्यास त्याचा खूप चांगला इफेक्ट आपल्या आयुष्यावर होतो. दुसरे स्तोत्र आहे मारुती स्तोत्र. हे फार प्रभावी आणि शक्तिशाली स्तोत्र आहे. न चुकता तुम्ही रोज हे जर म्हटलं तर खूप छान बदल तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होतील. तर चला ऐकूया मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती, वनारी अंजनसुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखारी दूत वैष्णव गायिका, दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशिला पावना पारितोषका, ध्वजांकी उचली बाहो अवश्य लोटला पुढे, काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये,
उच्चते मुरडले माता किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिकांचोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वतायसा नेटका सड पातळू चपळांग पाता मोठे महाविदुलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधी उत्पाटीला बळे आणीला मागोतनेला आला गेला मनोगती मनाचे टाकिले मागे गतीसी तुलना नसते अनुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असे तयासी तुलना कोठे मेरू मांदा धाकोटे आरक्त देखिले डोळा ग्रासिली सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिली शून्य मंडळा धनधान्य पशुवृत्ती पुत्रपुत्र समग्र ही पावती रूप विद्यार्थी स्तोत्रपाठे करून या हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरे दृढ देहो निसंदेहो संख्याचंद्र कळागुणी रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडनू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. हे खूप प्रभावी आणि अगदी इफेक्टिव्ह स्तोत्र आहे. रोजच्या रोज तुम्ही म्हणून बघा. यासाठी फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटे लागतात. वेळात वेळ काढून तुम्ही नक्की आज जी मी प्रार्थना सांगितली तुम्ही ईश्वरापुढे रोज म्हणून बघा. पहा, नक्कीच तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडू लागतील. असेच माझे एपिसोड पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. धन्यवाद.